तर बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अर्ध्या शहराला टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। पालिकेच्या 330 तर खासगी टँकरच्या 900 फेऱ्या सध्या गावात सुरू आहेत। खासगी टँकर लॉबीची चांदी झाल्याचं पाहायला मिळतंय। खासगी टँकर चालकांकडून मात्र दरवाढ करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। उन्हाळ्याची चाहूल लागताच शहर आणि परिसरात पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, मात्र चाहुलीच्याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची स्थिती आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आता पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो संभाजीनगरकरांना करावा लागत आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाकडून 330 खासगी टँकर जे आहे टँकर सुरू आहे। यामध्ये खासगी टँकरच्या 900 फेऱ्या जे आहे ते होत आहे। मात्र तरी देखील छत्रपती संभाजीनगरकरांना जे आहे ते 4 दिवसाआड किंवा 8 दिवसाआड पाणी मिळत आहे। त्यामुळे संभाजीनगरकरांना पाण्यासाठी वरवर भटकंती करावी लागत असल्याची पाहायला मिळत आहे। तर अनेक नागरिकांना जे आहे ते पाणी विकत घ्यावं लागत आहे। अक्षरशः 60 ते 70 रुपये प्रति ड्राम जो आहे 200 लिटरचा ते विकत घ्यावा लागत आहे। त्यामुळे आता महानगरपालिकेतून पाणी पुरवठा करण्यात यावेळी मागणी जी आहे ती करण्यात येत आहे। सध्या जो कंत्राटदार जे आहे ते नेमण्यात आलेले आहे, त्या गुंठेवारी क्षेत्र आहे त्या भागामध्ये जे आहे ते टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। मात्र आता शहरात जे आहे ते पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागल्याचे पाहिलं चित्र दिसून येत आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता उन्हाळा जेव्हा वाढेल तेव्हा संभाजीनगरमध्ये काय स्थिती असेल याकडे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।